नमस्कार मित्रांनो. विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे. महाज्योती अंतर्गत मित्रांनो, एक तुम्हाला टॅब आणि त्याचसोबत 6 GB इंटरनेट तुम्हाला मोफत मिळणार आहे. यासाठी मित्रांनो काही निष्कर्ष आहेत, काही पात्रता आहेत, काही अटी आहेत. ह्या ज्या अटी आहेत, या ज्या पात्रता आहेत मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगितले जातील. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSC, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल किंवा अशाच प्रकारच्या योजना सुद्धा तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सुरू करूया या व्हिडिओला. त्यापूर्वी माझी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तो फौजी महाराष्ट्राचा आपला मराठीचा आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगेन, ही जी योजना आहे मित्रांनो, ही योजना जे विद्यार्थी यावर्षी 10वीची परीक्षा दिलेली आहेत आणि ज्यांचे रिझल्ट लागलेले आहेत किंवा ज्यांचे रिझल्ट लागणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. आता मित्रांनो, CBSE बोर्डचे ऑलरेडी रिझल्ट लागलेले आहेत, परंतु स्टेट बोर्डचे बाकी आहेत ते सुद्धा लवकरच लागतील. परंतु काळजी नसावी मित्रांनो, ह्याची जी शेवटची तारीख आहे 30 मे पर्यंत आहे. त्याच्यामुळे त्याच्या आधी आपले रिझल्ट लागून जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकाल. तर मित्रांनो, सिंपल फॉर्मची लिंक आणि PDF लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. पण त्यापूर्वी हे पूर्णपणे डिटेल जाणून घ्या. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही PDF आहे. तुम्ही ते बघू शकता की महाराष्ट्र शासन यांच्याकडून ही PDF 17/4ची PDF आहे मित्रांनो. JEE NEET म्हणजे नीट MHT CET 2026-28 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील अशा प्रकारे असणार आहे मित्रांनो. यामध्ये योजनेच्या लाभार्थ्यासाठी पात्रता काय आहे ते डायरेक्ट बघूया आपण. तर विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी, विद्यार्थी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा किंवा असावी, तसेच विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा किंवा असावी, सन 2026 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरता पात्र राहतील. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. त्यानंतर विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. तर ह्या मित्रांनो, ह्या योजनेच्या लाभासाठी जे काय आहेत त्या पात्रता आहेत. त्यानंतर अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार हे पाहूयात. तर यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, त्याच्यानंतर रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, इयत्ता 10वीची गुणपत्रिका, दिव्यांग असल्यास त्याचा दाखला आणि अनाथ असल्यास त्याचा दाखला तुम्हाला इथे सादर करावा लागणार आहे मित्रांनो. तर सिंपल तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, तर महाज्योतीच्या ही जी वेबसाईट तुम्हाला दिसते मित्रांनो, ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डायरेक्टली तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. सिंपल नेक्स्ट पुढे गेल्यानंतर मित्रांनो, अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वसांकित करून स्पष्ट दिसेल असे स्कॅन करून जोडावे. म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटवर जी काही झेरॉक्स असेल त्याच्यावर आपले जी काही ती सिग्नेचर असणं इथे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आरक्षणसुद्धा आहे मित्रांनो. याच्यामध्ये आरक्षण अशा प्रकारे असणार आहे, जे OBC आहेत त्यांना 59%, जे VGA म्हणजे विमुक्त जाती आहेत त्यांना 10%, भटक्या जमाती म्हणजे NT-B साठी 8%, भटक्या जमाती NT-C साठी 11%, भटक्या जमाती D साठी 6%, विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC साठी 6% असे एकूण आरक्षण इथे दिलेले आहे. समांतर आरक्षण पुढील प्रमाणे असणार आहे मित्रांनो. तर प्रवर्गनाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत, दिव्यांगांकरता 4% जागा आरक्षित आहेत आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे इथे मित्रांनो. यामध्ये आता अटी काय तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. तर पहिली अट अशी आहे की अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30/5/2026 आहे. त्याच्यानंतर पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही आहे मित्रांनो. हे एक लक्षात घ्या. ऑनलाईनच अर्ज आपल्याला इथं भरायचा आहे. जाहिरात रद्द करणे, मुदत वाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीच्या पद्धती बदलणे यांच्या बाबतीत सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील मित्रांनो. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% गुण असणे अनिवार्य आहे. ही एक इथे यामध्ये अट आहे. त्यानंतर सदर प्रशिक्षणाकरता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात इयत्ता 11वीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील. जे विद्यार्थी सदरचे कागदपत्र सादर करणार नाही अशा विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर सायन्सला ॲडमिशन घेतलं तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो. अर्ज भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या जर अडचणी आल्या तर त्यामध्ये सिंपल तुम्हाला हा जो मोबाईल नंबर दिसतोय याच्यावर तुम्ही डायरेक्टली कॉल करून तुमचं जे काय अडचणी आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ होता. अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती. आवडली असेल मित्रांनो नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या निशासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.